श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर यंदा श्रावण महिना कधी सुरू होत आहे आणि कधी संपणार आहे याबद्दल माहिती जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आलेली आहे. तर श्रावण महिना हा 13 ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे, कारण 12 ऑगस्ट रोजी आलेली आहे दीप अमावस्या. या दीप अमावस्येच्या दिवशी दीपपूजन कसे करायचे व या अमावस्येच्या दिवशी कोणत्या सेवा करायच्या याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अगोदरच अपलोड केलेला आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता. त्यानंतर आता हा श्रावण महिना सुरू होणार आहे. अमावस्या झाली की लगेच श्रावण महिना सुरू होत असतो. म्हणजे अमावस्या ही 12 ऑगस्ट रोजी संपणार आहे रात्री 11:06 आणि श्रावण महिना हा सुरू होणार आहे 13 ऑगस्ट रोजी. तर यावर्षीचा श्रावण महिना अतिशय खास आणि विलक्षण आहे, कारण या श्रावण महिन्यामध्ये राखी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण आलेले आहे. तसेच या श्रावण महिन्यामध्ये जे 4 सोमवार आलेले आहेत त्या प्रत्येक सोमवारी एक विशेष तिथी आलेली आहे. त्यामुळे या श्रावण सोमवारचे महत्त्व हे अधिकच वाढलेले आहे आणि प्रत्येक श्रावण सोमवारी विशेष तिथी आलेली असल्यामुळे यावर्षी आपल्याला भगवान शंकराची तसेच ज्या तिथी आलेल्या आहेत त्या प्रमुख देवी देवतांची सेवा देखील आपल्याला करायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. तर पहिला सोमवार हा 17 ऑगस्ट रोजी आलेला आहे आणि या दिवशी आलेली आहे नागपंचमी. या दिवशी आपल्याला नागदेवतेचे पूजन करायचे आहे. भावाचा जो उपवास असतो तो देखील करायचा आहे. त्यानंतर आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी नागोबाचे पूजन करून त्याच्याकडे आपल्या भावाचे दीर्घायुष्य व्हावे यासाठी प्रार्थना करायची आहे. तसेच या दिवशी आपल्याला सोमवार असल्यामुळे महादेवाची देखील विशेष पूजा करायची आहे. पहिल्या सोमवारी देखील तुम्ही महारुद्राभिषेक करू शकता जर तुमची इच्छा असेल तर, परंतु नागपंचमी आणि महादेवाची पूजा या दोन्ही पूजा आपल्याला या दिवशी करायच्या आहेत. त्यामुळे शक्यतो पहिल्या सोमवारी आपण महादेवाची घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने शिवलिंगाची पूजा करू शकतो, अभिषेक करू शकतो. त्यानंतर नागोबाचे पूजन देखील या दिवशी आपण अतिशय प्रेमाने आणि भक्तिभावनेने करूयात. आता दुसरा सोमवार हा आलेला आहे 24 ऑगस्ट रोजी आणि या सोमवारी आलेली आहे पुत्रदा एकादशी, म्हणजेच पुत्रप्राप्ती करून देणारी एकादशी, म्हणजेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करण्याचा दिवस. त्याचबरोबर सोमवार म्हणजे भगवान शंकराचा आवडता दिवस. तर अशा प्रकारे भगवान शंकर, माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावण महिन्यातील हा दुसरा सोमवार अतिशय विशेष आणि खूपच विलक्षण मानला जात आहे. त्यानंतर तिसरा सोमवार हा आलेला आहे 31 ऑगस्ट रोजी. 31 ऑगस्ट रोजी आलेला आहे तिसरा सोमवार आणि याच दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी, म्हणजे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची तिथी. या दिवशी आपल्याला विशेष अशी गणपती बाप्पांची सेवा करायची आहे. तसे तर प्रत्येक पूजेची, प्रत्येक व्रताची सुरुवात ही गणपती बाप्पाच्या पूजेपासूनच होत असते, परंतु संकष्टी चतुर्थी आलेली असल्यामुळे हा श्रावण सोमवार अतिशय विशेष मानला जात आहे. तसेच या श्रावण सोमवारी महादेवाची, गणपती बाप्पाची अतिशय प्रेमोभावे आणि भक्तिभावे आपण पूजन केले तर नक्कीच गणपती बाप्पा आणि महादेव दोघांचाही आशीर्वाद आपल्या घरावर, कुटुंबावर लाभतो. त्यामुळे या तिसऱ्या सोमवारी आवर्जून संकष्टी चतुर्थीचे व्रत करावे, श्रावण सोमवारचे व्रत करावे आणि भगवान शंकर आणि गणपती बाप्पा यांना प्रसन्न करून घ्या. त्यानंतर आता चौथा सोमवार हा आलेला आहे 7 सप्टेंबर रोजी आणि 7 सप्टेंबरलाच आलेली आहे एकादशी, म्हणजे पुन्हा भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि भगवान शंकर यांना प्रसन्न करण्याचे सुंदर आणि अतिशय दुर्मिळ असा योगायोग म्हणजे चौथा सोमवार एकादशी. तर अशा प्रकारे या 4ही सोमवारी विशेष अशी तिथी आलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला प्रत्येक देवाची, प्रत्येक देवी देवतांची पूजा करण्याची सुवर्ण संधी आपल्याला या श्रावण सोमवारमध्ये मिळालेली आहे. तर अशा प्रकारे हा श्रावण महिना 13 ऑगस्ट रोजी सुरू होत आहे आणि 11 सप्टेंबर रोजी संपत आहे. तर त्यानंतर तुम्ही अगदी मनोभावे, भक्तिभावे आणि पूर्ण विश्वासाने या श्रावण महिन्यामधील श्रावण सोमवारचे व्रत करा. त्यानंतर संकष्टी चतुर्थी, एकादशी यांचे देखील व्रत करा. आपल्या चॅनलवर आपण अशाच नवनवीन माहिती घेऊन येत असतो. आता प्रत्येक सोमवारी एक विशेष तिथी आलेली असल्यामुळे त्या सोमवारचे पूजन कसे करावे, त्या सोमवारी उपवास कसा करावा, त्या सोमवारी कोणते नियम पाळावेत, कोणत्या सेवा कराव्यात, कोणते उपाय करावेत यावर देखील आपण व्हिडिओ बनवणार आहोत. आणि त्या व्हिडिओचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, सेवा कोणत्या आहेत, कोणते उपाय करायचे आहेत जर जाणून घ्यायची इच्छा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा व कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. तर पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, हर हर महादेव आणि येणाऱ्या श्रावण महिन्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.